नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट ओपनिंगसोबत केलेली 25,000च्या आसपास आणि ओव्हरऑल मार्केट दिवसभर एक रेंज बाउंड ट्रेडमध्ये राहिलं. थोडंसं वोलॅटिलिटी 25,000, 25,060, 70 या रेंजमध्ये निफ्टी जो आहे तो स्विंग देत राहिला. ओपनिंगला थोडीशी डीप आल्यानंतर इमिजिएट नवीन लाईफटाईम हाय टच करण्याचा प्रयत्न केला. निफ्टीनं 25,073पर्यंत गेला, पण मागचा जो हाय आहे तो 5 पॉईंटमध्ये मिस झाला, 25,078 आणि 25,073वरून इमिजिएट लोअर लेवलला दुपारच्या सत्रामध्ये खाली आला आणि जवळपास डेज लोच्या आसपास फ्लॅट क्लोजिंग 25,000च्या आसपास दिलं. म्हणजे थोडंसं वोलाटाईल सेशन आणि अप अँड डाऊन स्विंग्स 25,000, 25,050 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळाले. एवढा बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,200 ते 51,400 एवढा 350-400 या रेंजमध्ये बँक निफ्टीला ट्रेड होताना बघितला आणि बँक निफ्टीमध्ये 100 पॉईंट पॉझिटिव्ह क्लोज दिला. पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते एकदम फ्लॅट क्लोज दिलं 25,000च्या आसपास. त्यामुळे कालच्या ज्या रेंज आहेत त्याच अजून इंटॅक्ट आहेत. त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर उद्या मंथली एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. निफ्टी 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर परत पुन्हा 25,100 नवीन लाईफटाईम हायच्या आसपास तिथं जाऊ शकतो. 25,100 नवीन लाईफटाईम होईल. 25,100 एक रेजिस्टन्स आहे, त्याच्यावर 25,100च्या वर मेंटेन राहिला तर 25,200पर्यंत जाऊ शकतो. लोअर लेवलला 25,000च्या खाली आला तर 24,850 ते 900 जे कालचे आपले सपोर्ट लेवल्स आहेत ते इंटॅक्ट आहेत. त्यामुळे निफ्टीमध्ये 25,000च्या वर 25,100, 25,100च्या वर 25,200पर्यंत जाऊ शकतो. अदरवाईज 25,000च्या खाली आला तर 24,850 ते 900 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. बँक निफ्टीमध्ये सिमिलर 51,300च्या वर 51,500पर्यंत जाऊ शकतं. 51,200च्या खाली आला तर 51,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतं. बँक निफ्टीसुद्धा सकाळी ओपनिंगला 51,000च्या आसपास जो आपला काल महत्त्वपूर्ण आपण सपोर्ट कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला, तिथूनच मार्केट जे आहे ते बँक निफ्टीला रिकव्हरी आली 51,050च्या आसपासवरून आणि बँक निफ्टी डेज आहे केला 51,400पर्यंत. पण क्लोजिंगला परत खाली 51,250-300च्या आसपास बँक निफ्टी येऊन पोहोचला. त्यामुळे उद्याच्या सेशनला सुद्धा बँक निफ्टीमध्ये 51,300च्या वर मेंटेन राहिला तर 51,500, 51,200च्या खाली आला तर 51,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो. या रेंजनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये किंवा एवना ऑप्शन्समध्ये ट्रेड करू शकता. आजचा FIDIचा डेटा अजून ॲक्टिव्ह नाही. काल FISने 483 करोडची खरेदी केली, त्या बाजूला DISने 1,800 करोडची खरेदी केली. दोन्ही डेस्कवर बाईंग आहे. FIDIs गेले 2-3 दिवस FIs पण बाय करतात, पण फारशा ॲग्रेसिव्ह आकडेवारी नाही आणि मार्केटलाही तो मोमेंटम शो होत नाही. थोडी स्ट्रेंथ वीक झाल्यासारखी वाटते आणि मार्केट एक रेंज बाउंड ट्रेड गेले काल आणि आज करते, त्यामुळे उद्याही त्याच रेंज इंटॅक्ट आहेत. आज NSEमध्ये 1,292 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,075 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 18 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्समध्ये पडझड झालेले. ओव्हरऑल NSEमध्ये निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण NSEमध्ये बऱ्यापैकी मिक्स शो आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा फारसं काही मोमेंटम नाही आहे. काही सेक्टर बऱ्यापैकी सगळे फ्लॅट आहेत, पण त्यापैकी त्यातल्या त्यात बँक्स आणि फार्मा सेक्टरला थोडी तेजी आहे. तर IT आणि FMCG आणि मेटल सेक्टरला थोडीशी मंदी बघायला मिळाली, पण किरकोळ फ्लॅट काइंड ऑफ मूव दोन्ही चारही सेक्टरला होत्या. बाकी सगळे सेक्टर्स एकदम फ्लॅट क्लोज आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये काही हालचाल नाही आहे. खास करून युरोपियन मार्केट्स किरकोळ 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स 6 पॉईंट मायनसमध्ये आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केटसुद्धा एकदम शांत कारभार करतात. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट मला वाटतं थोडंसं स्टेबलाइज किंवा थोडंसं रेंज बाउंड राहण्याचा प्रयत्न ग्लोबल मार्केट्स आणि आपलं मार्केट्स करेल असं वाटते. तरी पण बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.